नमस्कार, आपण पाहतात यूथ लीडर न्यूज. मी दीपक चव्हाण. पाहूया आजची ठळक घडामोड. सांगलीत दलित महासंघाकडून आज करण्यात आलेलं आंदोलन सर्वांसाठी लक्षवेधी ठरलं. सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या कारभाराच्या विरोधात दलित महासंघाकडून आज सिव्हिल हॉस्पिटल समोर साचलेल्या पाण्यामध्ये अंघोळ करण्याचं आंदोलन करण्यात आलं. यामध्ये दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांच्यासह कार्यकर्त्यांनी पाण्यातच ठिय्या मारत एकमेकांना अंघोळ घातली. सिव्हिल प्रशासनाकडून या पाणी निचऱ्याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला आहे. यावेळी हे लक्षवेधी आंदोलन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकसुद्धा आंदोलनस्थळी दाखल झाले होते. त्यामुळं या परिसरातील वाहतूकही रोखून धरण्यात आली होती. काही वेळानंतर आंदोलकांच्या मागण्यांच्या बाबत सकारात्मक कार्यवाही करण्याची ग्वाही सिव्हिल प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. आंदोलनामध्ये टिपू पटवेगार, सनावला बावस्कर, बंडू केंगार यांच्यासहित कार्यकर्ते सहभागी झाले होते. बोला. पद्मभूषण वसंतदादा पाटील या रुग्णालयाने सांगलीची ओळख आरोग्य पंढरी म्हणून महाराष्ट्रात केली गेलेली आहे. या आरोग्य पंढरीची ख्याती अशी झालेली आहे की कर्नाटक, महाराष्ट्र तसेच कोकणातून आजही अंथरुणाला खिळलेले पेशंट या सिव्हिलमध्ये येऊन नावाने व उपचाराने बरे होऊन आपल्या घरी चालत गेलेले आहेत. याचीच ख्याती शासनाने घेऊन या सिव्हिल प्रशासनाला 232 कोटी 33 लाख रुपये दिले गेले. यासाठी दिले की ड्रेनेज विभाग असेल, सिव्हिलची नूतन इमारत असेल, तसेच सुशोभीकरण असेल, यासाठी हा पैसा दिला गेला होता. पण या ठिकाणाला डॉक्टर नणंदीकर म्हणून कार्यरत होते डीन म्हणून. त्यांचं अजून रिटायरमेंट 1 वर्ष असताना सुद्धा ह्या 232 कोटी 33 लाख रुपयाचा मोठा भ्रष्टाचार करून राजकीय व गुन्हेगारीची ताकद लावून आपलं वय कमी करून देऊन तिने 1 वर्ष अगोदर रिटायरमेंट घेतलेलं आहे. आणि तसेच ड्रेनेजसाठी पैसा जपला असं शासनाला परत कळवलेलं आहे. आम्ही वेळोवेळी दलित महासंघाच्या माध्यमातून या सिव्हिल हॉस्पिटलवर तक्रारी केल्या गेल्या, पण त्या प्रशासन याकडे लक्ष देत नाही. पुन्हा 5 कोटी ड्रेनेज विभागासाठी या सिव्हिल प्रशासनाला दिले गेलेत, पण इथं सिव्हिल प्रशासन याकडे लक्ष देत नाही. इथं मोठा साचलेला पाण्याचा डुवा आहे. या पाण्यातून जाणार येणारे जे नागरिक आहेत, वाहतूकदार आहेत, तरी शाळेची मुले आहेत, कामाला जाणारे लोक आहेत, त्यांचा अतोनात हाल होत आहे. या पाण्यामधून 1.5 फूट 2-2 फूट पाणी या ठिकाणाला साचतं. सिव्हिल प्रशासन मात्र झोपेचं सोंग घेऊन याकडे डोळेझाकपणा करत आहे. म्हणून आज आम्ही झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा. त्यांच्या या जो निधी खर्च केला ती कामं कागदावर झाली गेली, पण अंमलात काढली नाही, याची चौकशी करा म्हणून आम्ही आज या पाण्यात आंघोळ केलेले आहे. पण संबंधित डीन नणंदीकर किंवा संबंधित चालू डीन प्रशासन आहे त्यांनी याकडे लक्ष नाही दिलं तर आज आम्ही या पाण्यात आम्ही स्वतः आंघोळ केलेले आहे. पण या पाण्यात आणून त्यांना आंघोळ घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा मी दलित महासंघातर्फे इशारा देतो.